क्रीडा सेनेची स्थापना करण्यात आली। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। मोठी जबाबदारी दिली, योग्यरित्या पार पाडू असं चंद्रहार पाटील यांनी म्हटले। कॉलेजपासून ते जिल्ह्यापर्यंत प्रतिनिधींची नियुक्ती करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। खरं गेली अनेक वर्षे 25-30 वर्षे क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतोय, कुस्ती क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आज ही जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाची क्रीडा सेना म्हणून, फक्त कुस्ती नव्हे तर संपूर्ण जे मैदानी खेळ असतील किंवा जे आपले ऑलिम्पिकला जे खेळ समाविष्ट आहे त्या सर्व खेळांना बरोबर घेऊन त्या खेळाडूंच्या अडीअडचणी असतील, त्यांना लागणारी मदत असेल किंवा ट्रेनिंग सेंटर असेल, म्हणजे कुठल्याही अडचणी असेल किंवा कुठल्याही मदतीची गरज असेल त्या ठिकाणी क्रीडा सेना हजर असेल आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं असतील, ऑलिम्पिक सारख्या स्पर्धे असेल, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये असेल, इथपर्यंत पोहोचावं। पण ट्रेनिंग असेल, ट्रेनिंगमधलं डाएट असेल किंवा आर्थिक अडचणीमुळे ते त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी अगदी 100% क्रीडा सेना ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार। तर संजय राऊतांमुळे त्यांच्या पक्षाची प्रतिमा ढासळते असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं। ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं। शिंदेंच्या कामामुळे लोक पक्षात येत आहेत असं देखील प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं। मी संजय राऊतचे खरे तर आभारी आहोत, ज्या पद्धतीने ते भाषण करतायत आणि खालच्या पातळीवर करतायत, त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्या पक्षाची प्रतिमा फार दिसते ढासळत चाललेली आहे। आणि हे जे ऑपरेशन टायगर आहे, हे एक ऑपरेशन बिपरेशन काय नाही, हे एकनाथ शिंदे साहेबांच्या केलेल्या कामावर त्यांची असणारी लोकप्रियता, त्यांनी जनतेसाठी, लाडक्या बहिणीसाठी, महिलांसाठी, प्रत्येक गटातल्या जनतेसाठी केलेलं काम आहे, त्या कामावर प्रभावित होऊन लोक आज आमच्याकडे येतात।